आपल्या सोनार समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट की नागपूर शहरालगत बहादुरा ह्या नगरपंचायतमध्ये बहादुरा ही नगरपंचायत पहिल्यांदाच अस्तित्वात आली आणि त्या पहिल्यांदा अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतमध्ये आपल्या सोनार समाजाला प्रतिनिधित्व मिळणं म्हणजे ही एक मोठी आनंदाची गोष्ट। तशा आमच्या ज्या ताई आहेत त्या मागील बहादुरा ह्या ग्रामपंचायतमध्ये 2 टर्म पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आणि आज यावेळी नगरपंचायतमध्ये बहुमूल्य अशा मतांनी त्या निवडून आल्या। त्याचा आम्हा सर्व सोनार समाज बांधवांना व संपूर्ण महाराष्ट्रातील समाज संघटनेला अभिमान आहे। तिसऱ्यांदा एका वार्डातून निवडून येणं म्हणजे त्यांचं कार्य किती मोठं असेल हे सगळ्यांना माहीतच असते। पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा लोकात मिसळून समाजसेवा करणं आणि समाजसेवा करताना समाजामध्ये कार्य करताना एक आपलं अस्तित्व निर्माण करणं ही एक मोठी आजच्या घडीला कठीण गोष्ट आहे। तरी सुद्धा त्या इतक्या भरघोस मतांनी नागपूर लगत शहरातून निवडून आल्या, आमच्यासाठी आनंदाची बाब आहे। आणि परत एकदा मी सर्व समाज बांधवांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्या व्यवसायाने सोनार आहेत। सकाळी त्यांची समाजसेवा आणि दिवसभर ते ज्वेलर्सच्या व्यवसायात ज्वेलर्सच्या स्वतःच्या दुकानामध्ये बसून सोनार समाजाचे सोनारी काम करतात। त्यांना डाग लावणे, डाग जोडणे, छोटे मोठे कारागिरी कामं सुद्धा त्या करतात आणि हे व्यवसाय सांभाळून ते राजकारण सुद्धा करतात आणि ह्या अशा भरघोस मतांनी निवडून आल्या त्याबद्दल नागपूर सोनार समाज संघटनेतर्फे सुवर्ण वार्ता ह्या प्रसार वाहिनीतर्फे आम्ही त्यांचा आज मनोभावे सत्कार करतो। मला कट झाला मला 10:30 ऑफिसला पोहोचलो घ्या भाऊचे तिकडून घ्या नाही तर या घ्या फोटो घेऊ व्हिडिओ फोटो बोलो संत शिरोमणी नरहरी महाराज की जय। संत शिरोमणी नरहरी महाराज की जय। संत शिरोमणी नरहरी महाराज की जय। धन्यवाद। राजेश ढोबणे माझं बावनकुळे साहेबांच्या वतीने मला जी भारतीय जनता पार्टीतर्फे तिकीट मिळाले त्यांचे मनापासून धन्यवाद। प्रभाग 12 क्रमांक यामधून मला भरघोस मतांनी माझ्या नागरिकांनी मला निवडून दिलं। हा माझा 3रा रिझ्यूम आहे आणि या 3ऱ्या रिझ्यूमसाठी माझे नरहरी समाजाचे सुवर्ण बांधव माझ्या सत्कारासाठी माझ्या घरी आले, त्यांची सुद्धा मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी 25 वर्षापासून आपण इथे सेवा देत आलेला आहोत। भारतीय जनता पार्टीचा प्रथम झेंडा गाडणारा म्हणून आपलंच नाव समोर आहे। त्यानंतर बहादुरा ग्रामपंचायतची 2 टर्म सातत्याने आपण निवडणूक लढवली आणि सतत जिंकत आलो। जनतेच्या प्रती मला आदर सत्कार मनात कवाई माझ्या आहे। त्याचप्रमाणे बहादुरा ग्रामपंचायतीला नगरपंचायत करण्याकरता मागील 7 वर्षामध्ये आम्ही प्रयत्न केले। सरकारशी आमचे बोलणं सुरूच होतं। बावनकुळे साहेबांच्या पाठीमागे लागून 14 फरवरी 2022ला नगरपंचायतचा दर्जा मिळाला। त्यानंतर मग 2.5 वर्ष प्रशासक काळ म्हणून राहिला। त्या प्रशासक काळामध्ये एक वचक पदाधिकारी अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावरती ठेवून कामं गाडर करून घेतले।
त्यानंतर 2.5 वर्षांनी आता प्रथम पहिलं इलेक्शन नगरपंचायत बहादुराचं यावेळेस झालं. याच्यामध्ये आपल्याला माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून प्रभाग 12 मधून उमेदवारी दिली गेली. आपण 14चे नागरिक असून 12 मध्ये लढलो. दुसऱ्या वार्डात लढत असताना काय त्रास होतो ते मला अगदी जवळून बघितलेलं आहे. आणि संपूर्ण सहकार्य राधिकाताई ढोमणेला देऊन जनतेच्या प्रती आदर सत्कार ठेवून बहुमूल्य हा आपण विजय मिळवला. त्यानंतर तुम्ही समाज बांधवाचं आज स्वागताकरता ते घरी आले. आमचे दिनेश भाऊ येवलेजी आहेत, आजीभाऊ दाते आहेत, बाकी देवगिरकर जी आहेत, गावडे जी आहेत, दिलीप उरकडे उरकुळे साहेब पण घरी आले. मनापासून मी यांचे आभार सर्वांचे मानतो. धन्यवाद. आपल्या सोनार समाजासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे नागपूर जिल्ह्यातून सोनार समाजाचे 2 उमेदवार विजयी झालेत. त्यापैकी बहादुरा ह्या नगरपंचायत ही सुद्धा नवीन नगरपंचायत निर्माण झाली. त्या नगरपंचायत म्हणून सौ राधिकाताई ढोमणे ह्या प्रचंड अशा मताने निवडून आल्या. आणि त्याचप्रमाणे अगदी नागपूर शहराला लागून बेसा इथे सुद्धा एक नवीन नगरपंचायत निर्माण झाली. ह्या नगरपंचायत मध्ये सुद्धा आमच्या सोनार समाजाचे सदैव सोनार समाजाच्या चळवळीत समाजाशी उभे राहणारे, सोनार समाजाच्या अनेक संघटनेत प्रत्यक्ष कार्य करणारे युवा जे नागपुरातील प्रत्येक सोनार समाज यांना आपुलकीने आणि आपला म्हणून ओळखतो असे एक आमचे हितेशजी भजने हे बेसा ह्या नवनिर्मित नगरपालिकेतून प्रचंड अशा मताने या प्रभागामध्ये आपल्या सोनार समाजाचे खूप कमी मतदार असताना त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांचे जे काम आहे समाजामध्ये परिसरामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी सुद्धा अनेक वर्षापासून समाजसेवा केली आणि या समाजसेवेच्या माध्यमातून ते शिवसेना शिंदे गटातून प्रचंड अशा मताने निवडून आले. त्याबद्दल सोनार समाजाला फार मोठा त्यांच्यावर अभिमान आहे. आणि त्याच प्रेमापोटी आज आम्ही नागपूर शहर सोनार समाजातर्फे व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून आज त्यांच्या निवासस्थानी त्यांचं अभिनंदन करायला इथे आलेलो आहे. मी त्यांना आमच्या सोनार समाजातर्फे आपण निवडून खूप अभिमान आहे. आपण आमचा हा आज आदर सत्कार स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. या राजू भाऊ घेऊ. बरं ठीक, दोघांना मिळून घे. आपली छान छोटी झाली. नाही काय हरकत नाही. माणसांचे मन मोठे असायला पाहिजे. या समोर इकडे इकडे हा घे. बोलो संत शिरोमणी नरहरी महाराज की जय. संत शिरोमणी नरहरी महाराज की जय. संत शिरोमणी नरहरी महाराज की जय.
समाज तसंच समस्त नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं मला प्रत्यक्षरित्या त्यांनी जे फळ दिलं त्याबद्दल मी सर्व सोनार बांधवांचे आणि सर्व समस्त जनतेचं मी खूप खूप अभिनंदन करतोय आणि त्यांनी असंच मला सपोर्ट करावं. आणि हा विजय फक्त माझा एकट्याचा नाहीये, हा विजय हा जनतेचा विजय आहे. म्हणून मी अभिनंदन त्याच करता मी सर्वांचे करतोय की लोकांनी एक माणूस म्हणून, एक तळागाळाचा कार्यकर्ता म्हणून जे त्यांना पाहिजे होतं त्या व्यक्तीला त्यांनी निवडून दिलेलं आहे. कारण जो व्यक्ती 24 तास 24/7 जे आपण फक्त म्हणायसाठी नाही, आपण फक्त आपण कार्यातून दाखवलेलं आहे की आपण नेहमी तुमच्या सोबत राहतो. त्या याच्यासाठी त्यांनी आपल्याला जे निवडून दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतोय. तसेच आता हा विजय फक्त माझ्या एकट्याचा नाहीये, माझ्यासोबत जेवढी जनता माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले, हे माझ्या वार्डातील सर्व जनतेचा मी खूप खूप आभार मानतोय आणि त्यांचे सुद्धा अभिनंदन करतोय. कारण फक्त एक नगरसेवक निवडून आलेला नाहीये, जनतेच्या या वार्डाच्या प्रत्येक घरातील एक नगरसेवक बनलेला आहे. फक्त मी पत्रांनी मी सर्टिफिकेटनी फक्त इथे पाहिजे जरी असला, पण इथच्या या वार्डातील वार्ड नंबर 3चा प्रत्येक घराचा एक नगरसेवक म्हणून बनलेला आहे. म्हणून मी प्रत्येकाला अभिनंदन करतोय आणि सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आणि माझ्या सोनार समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो मी नेहमी प्रयत्न करत राहीन की तो पूर्णपणे त्या विश्वासास पात्र ठरेल मी. म्हणून मी सर्वांचे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन करतोय आणि खूप खूप धन्यवाद सुद्धा बोलतोय त्यांना. मला शिंदे सेना जे आपले लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे मला विश्वास केला आणि मला जी तिकीट दिली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक खूप खूप आभार मानतोय. कृपालजी तुमाने साहेब, आपले समीरजी शिंदे, किरण भाऊ पांडव, तसेच बाकी समस्त जेवढे शिंदे सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि मी आपल्या जनतेचा पुनश्च एकदा आभार मानून मी आपले 2 शब्द इथंच संपवतोय. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की आजच्या तारखेला लोक जे पैसा जो चालवतात आणि मत विकत घेण्याचा जो प्रयत्न करतात, ती गोष्ट आज जनतेनं टाळून लावलेली आहे, हाकलून लावलेली आहे आणि त्यांनी विश्वासात आपला बहुमूल्य वोट देऊन मला विजयी केलं. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.